नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टोटल अशा 10 मिड कॅप स्टॉक्सबद्दल बोलणार आहोत, ज्यांचे शेअर म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024मध्ये विकले आहे. तर चला बघूया कोणते आहे ते 10 मिड कॅप स्टॉक्स आणि त्याचे म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024मध्ये किती शेअर विकले आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया वोडाफोन आयडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 9.11 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 60,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 38.80%, एफ आय एसची होल्डिंग आहे 9.89%, डी आय एसची होल्डिंग आहे 4.17%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 22.63% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 24.50% आणि वोडाफोन आयडिया लिमिटेडचे म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024मध्ये 3,552 लाख शेअर विकले आहे. चला आता बोलूया सुझलॉन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 56.8 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 76,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 13.25%, एफ आय एसची होल्डिंग आहे 22.87%, डी आय एसची होल्डिंग आहे 9.31% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 54.56%. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024मध्ये सुझलॉन एनर्जी लिमिटेडचे म्युच्युअल फंडने टोटल 386 लाख शेअर विकले आहे. चला आता बोलूया L&T फायनान्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 143 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 30,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 66.25%, एफ आय एसची होल्डिंग आहे 5.30%, डी आय एसची होल्डिंग आहे 12.17% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 16.27%. आणि L&T फायनान्स लिमिटेडचे म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024मध्ये 166 लाख शेअर विकले आहे. चला आता बोलूया भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 214 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 70,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 63.17%, एफ आय एसची होल्डिंग आहे 7.98%, डी आय एसची होल्डिंग आहे 15.49% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 13.36% आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024मध्ये 121 लाख शेअर विकले आहे. चला आता बोलूया मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 796 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 50,000 कोटी रुपयांचा. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 68.71%, एफ आय एसची होल्डिंग आहे 5.88%, डी आय एसची होल्डिंग आहे 6.39% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 19.01%. आणि मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024मध्ये 18 लाख शेअर विकले आहे. चला आता बोलूया जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 438 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 80,000 कोटी रुपयांचा. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 82.40%, एफ आय एसची होल्डिंग आहे 1.34%, डी आय एसची होल्डिंग आहे 13.72% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 2.56% आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024मध्ये 17 लाख शेअर विकले आहे. चला आता बोलूया इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 779 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 60,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.40%, एफ आय एसची होल्डिंग आहे 7.45%, डी आय एसची होल्डिंग आहे 13.73% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 16.43% आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024मध्ये 14 लाख शेअर विकले आहे. चला आता बोलूया
टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 808 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 30,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.22%, FISची होल्डिंग आहे 3.10%, DISची होल्डिंग आहे 3.06% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 38.61% आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024मध्ये 14 लाख शेअर विकले आहे. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 2,605 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 70,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 64.31%, FISची होल्डिंग आहे 1.40%, DISची होल्डिंग आहे 2.70% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 31.58% आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024मध्ये वारी एनर्जीज लिमिटेडचे शेअर विकले आहे. परंतु मित्रांनो, किती शेअर विकले आहे त्याचा डेटा आतापर्यंत अवेलेबल नाही. चला आता बोलूया केनेज टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 6,580 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 40,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 57.75%, FISची होल्डिंग आहे 14.84%, DISची होल्डिंग आहे 15.04% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 12.37% आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024मध्ये या कंपनीचे शेअर विकले आहे. परंतु मित्रांनो, म्युच्युअल फंडने या कंपनीचे किती शेअर विकले आहे त्याचा डेटा आतापर्यंत अवेलेबल झालेला नाही. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.